सोल्युशनकडे यायचं नाही यायचं अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी आले आणि मग नंतर कळलं की आनंद केळकर सर घेत आहेत. आनंदला आम्ही ते किती खूपच लहानपणापासून ओळखतं, कारण आम्ही तिथे समोरच राहत होतो. त्याचे बाबा आणि माझे बाबा चांगल्यापैकी मित्र होते, दोघंही गायक होते. त्यामुळे आमची खूप वर्षांपासूनची ओळख. जमवर सरांबद्दल तर मी आत्ता सांगितलंच, ते म्हणजे आमचे आदर्श आणि गुरु आहेत. सर पुन्हा एकदा नमस्कार. तर इथे यायचं ठरल्यानंतर मी ॲक्च्युली आधीपासून सोलारिस जिमला जात होते आणि इथे आल्यानंतर मला वाटलं ही काय एवढीशी जिम आहे आणि असं काय आमची जिम असते का वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते. पण पहिल्यांदा डायटिशियन मॅडमना भेटले. मॅडम, मी तुमचं फर्स्ट नाव विसरले. माधवी गोखले. माधवी. आणि तेव्हा डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला नाही हे आपल्याला इथे यायचंच आहे म्हणून. आणि नंतर मी डान्स क्लासला पण जात होते, तर त्यामुळे मला नंतर त्या मॅडम बदलून मग मी राजश्री मॅडमकडे सुरुवात केली. राजश्री मॅडमनी लेक्चर दिल्यानंतर आपण किती चुका केल्या होत्या आधी हे असं पहिल्या लेक्चरमध्ये कळून चुकलं. आणि त्यांनी जे डाएट दिलेलं होतं ते मी व्यवस्थित फॉलो करायचा असा मनाशी निर्धार केला. त्याच्यानंतर म्हटलं पण जिम जे चालवतात त्यांच्याशी सुद्धा एकदा बोलायला पाहिजे, म्हणून मग मी आनंद केळकर सरांशी बोलले. आणि त्यांचं ऐकल्यानंतर तो प्रकाश आणखीन असा लख्ख आणखीन झाला. आणि मी खूप निगुतीने मॅडमनी सांगितलेलं सगळं डाएट केलं आणि ते करणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येत गेलं. त्यांना मी खूप त्रास दिला, असंख्य शंका विचारून, आणि त्यांनी पण अजिबात न थकता न दमता मला प्रत्येक वेळेला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच्यानंतर मला पाठीचा त्रास व्हायचा, स्पॅझम असायचा, तर तो एकदा स्पॅझम मला ही ट्रीटमेंट घेत असताना सुद्धा आला. मग त्यांनी तेव्हासुद्धा जे जे काय उपाय सांगितले ते केल्यानंतर तो बरा झाला. आणि अशी सवय लागली की आता काय खायचं म्हटल्यानंतर आधी या दोन्ही मॅडमच डोळ्यासमोर मॅडम काय म्हणतील असं. आणि ते इतकं त्यांनी रिझल्ट्स पण खूप मिळाले. त्याच्यामुळे आता मला दुसरं काही खायचं किंवा असं वेगळं काही खायचं असं जर वाटलं तर मला म्हणजे वाटत नाही राहतं. समोर जरी काहीही दिसलं तरी सुद्धा नाही, दिस इज नॉट फॉर अस. त्यामुळे तो बरोबर मेंटेन करत गेले. आणि त्याच्यानंतर आता जिम माझं बंद होऊन सुद्धा 2-3 महिने होऊन गेले तरीसुद्धा वजनामध्ये काही फरक नाही आहे. वजन आहे तेवढंच आहे, ती सवयच लागली आहे आता त्याच्यामुळे. आणि सगळ्यांनी पण बाकी पण ॲप्रिशिएट केलं, कारण 10 किलो वजन 3 महिन्यात कमी करणं हे काही म्हणजे इट वॉज नॉट अ जोक ॲक्च्युली. पण ते झालं, व्यवस्थित झालं. आणि कुठेही नाही तर आधी जिममध्ये मी सुरुवातीला गेल्या लगेचच त्यांनी तिथे ते असे धावूनच येतात अंगावरती, तुम्हाला वजन कमी करायचं आहे का, मग हे करा ते करा, मग प्रोटीन घ्या, अमुक घ्या तमुक घ्या. तर ते सुरुवातीला मला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे मी ते केलं. नुसत्या प्रोटीन डाएटवरती राहिले तेव्हाही वजन कमी झालं. पण ते वजन जे कमी झालं ते असं नंतर मला सगळे विचारायला लागले, तुम्ही आजारी आहात का, गाल असे आतमध्ये बसले आणि असं काहीतरी म्हणजे विचित्र दिसायला लागलं ते. पण ह्या वेळेला असं झालं नाही. मी जरी 10 किलो वजन कमी झालं तरी मी व्यवस्थित होते, माझ्या एनर्जीमध्ये कुठेही फरक पडला नाही आणि फ्रेश दिसत होते, काहीच प्रॉब्लेम झाला नाही. फक्त ह्या वेळेला थंडी मला जास्त वाजली, एवढं मी त्या मॅडमना सांगितलं. ते फॅट बहुतेक कमी झाल्यामुळे यावेळची थंडी ही आणि जास्त होती. तर त्यामुळे मला ह्या केळकर हेल्थ सोल्युशनचा खूपच उपयोग झाला. मी मध्ये 2-3 महिने येऊ शकले नव्हते, पण मी आता व्यायामाला पुन्हा इथे यायला सुरुवात करणार आहे. आणि मी अगदी मनापासून सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी हे कंटिन्यू करा आणि करायला पाहिजे. आणखी माझ्या 2-3 मित्रमैत्रिणींना पण सांगितलं, ते पण आता येणार आहेत, जॉईन होणार आहेत. कसं केलं, काय कमी केलं. सगळ्या स्टाफच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे त्या जिमच्या डिफरन्समुळे माझी जरा चिडचिड होत होती, पण सगळ्यांनी समजावून घेतलं. आणि मग नंतर एकदा ओळख झाल्यानंतर मग काही प्रॉब्लेम नाही आला. तर पुन्हा एकदा केळकर हेल्थ सोल्युशन्सला आणि त्या सगळ्या स्टाफला मी धन्यवाद देते. धन्यवाद.